पनवेलमध्ये पैसे वाटप करणाऱ्यांना मनसेनं पकडलंय। प्रभाग क्रमांक 17 मधील हा संपूर्ण प्रकार आहे। तर भाजप कार्यकर्ते पैसे वाटत असताना पकडले गेले आहेत। तर कार्यकर्त्यांकडे पाकिटांसोबत एक यादीही मिळाली आहे। मनसेचे नेते योगेश चिले यांची पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। तर पनवेलच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये भाजप कार्यकर्ते पैसे वाटत असताना महाराष्ट्र सैनिकांनी पकडले। पकडलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडे इन्व्हॉल्व सोबत एक यादीही मिळाली आहे। ज्यांना पैसे वाटप करण्यात आले आहे त्यांच्या नावासमोर मार्कही करण्यात आलं होतं। याबाबत मनसेचे नेते योगेश चिले यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे। सोबतच निवडणूक आयोगाचे भरारी पथक नेमकं काय करते असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे। अमरावती महापालिका निवडणूक रणधुमाळी। तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे। पोलिसांकडून ठिकठिकाणी वाहनांची तपासणी सुरू आहे। देशी विदेशी दारूसह एक इनोवा कार जप्त करण्यात आली आहे। दारूसह जवळपास 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला पोलिसांकडून ठिकठिकाणी वाहनांची आता तपासणी करण्यात आलेली आहे। अमरावती शहरात पोलिसांनी देशी विदेशी दारूंचा साठा जप्त केला। एक इनोवा कार देखील जप्त केली आहे। सोबतच दारूसह जवळपास 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। निवडणुकीत पैशाचा वापर होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा आता सज्ज झाली आहे। पुढील महत्त्वाच्या बातमीकडे अमरावतीत काँग्रेसच्या 2 नगरसेवकांचं निलंबन करण्यात आले। भाजपला समर्थन दिल्यानं नगरसेवकांचं निलंबन करण्यात आले। निलंबित नगरसेवक भाजपमध्ये आता थेट पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते आहे। निलंबित नगरसेवक आता भाजपमध्ये थेट पक्षप्रवेश करणार अशी माहिती समोर येते। अमरावतीत काँग्रेसच्या 2 नगरसेवकांचं निलंबन झालेलं आहे। भाजपला समर्थन दिल्यानं हे निलंबन झाल्याचं समजतंय। तर निलंबित नगरसेवक आता भाजपमध्ये थेट पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आता समोर येते आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या शिगेला आता पोहोचलेली आहे आणि अशातच आता अमरावतीत काँग्रेसच्या 2 नगरसेवकांचं निलंबन झालंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।